अगं हीच का तुझ्या माहेरची साडी? सासूबाईंचा आवाज हॉलभर घुमला. अहो बघा ना, किती फिक्कट रंग आहे. आमच्या कामवाल्या बाईसुद्धा अशी साडी घालत नाही. हॉलमध्ये बसलेले नातेवाईक हलकेच हसले. वनिता स्वयंपाकघराच्या दाराशी उभी होती. तिच्या अंगावर आईने दिलेली हिरवी साडी होती. साधी पण आईच्या हातांनी निवडलेली. तिच्या डोळ्यात क्षणात पाणी तरळलं, पण ती खाली मान घालून उभी राहिली. आई, सोड ना, तिला काय कळणार स्टँडर्ड वगैरे. सतीशने मोबाईलवर नजर खिळवूनच म्हटलं. आवाजात उपहास स्पष्ट होता. त्या एका वाक्याने वनिताच्या छातीत काहीतरी मोडलं. वनिता गरीब घरातली होती, पण संस्कारांनी श्रीमंत. तिचे बाबा छोट्या गावात किराणा दुकान चालवत, आई शिवणकाम करून घर चालवायला मदत करत. पैशांची कमतरता होती, पण प्रेमाची नाही. सतीशचे वडील म्हणजेच वनिताचे सासरे. एका नात्याच्या लग्नात वनिताला पाहिले होते. ती साध्या साडीत होती, पण संपूर्ण हॉल तिने स्वतः सजवला होता. जुन्या बाटल्यांपासून बनवलेले दिवे, कागदांच्या फुलांनी सजवलेल्या भिंती आणि स्वस्त पडद्यांनी सुंदर असा हॉलला लूक दिलेला. सासरे तेव्हा म्हणाले, ही मुलगी घराला घरपण देईन. सतीशला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. त्याला कॉलेजमधील श्रीमंत इंग्लिश बोलणारी मुलगी आवडत होती. त्याच्या स्वप्नातली बायको म्हणजे ब्रँडेड कपडे, मोठ्या पार्ट्या आणि स्टेटस. पण वडिलांचा शब्द मोडण्याची त्याची हिंमत नव्हती, म्हणून लग्न केलं. मनातून नव्हे, जबरदस्तीने. पहिल्याच दिवशी वनिताच्या माहेरकडून आलेल्या गिफ्टची उघडपणे चेष्टा करण्यात आली. हे काय, एवढासा मिक्सर? सासूबाईंनी बॉक्स उघडून म्हटलं. आमच्या घरात यापेक्षा नक्कीच मोठा आहे. नणंद हसत म्हणाली. तिच्या घरच्यांनी बहुतेक सेलमध्ये विकत घेतला असणार. वनिता काहीच बोलली नाही. ती फक्त आईने दिलेल्या त्या साडीचा पदर घट्ट पकडून उभी राहिली. रात्री ती खोलीत आली तेव्हा सतीश बेडवर बसला होता. प्लीज, उद्या माझ्या फ्रेंड्ससमोर ही साडी घालू नकोस. थोडं तरी आमच्या स्टँडर्डला शोभेल असं काहीतरी घाल. ही आईने दिली आहे, वनिता हळू आवाजात म्हणाली. सतीश कटाक्ष टाकत म्हणाला, म्हणूनच तर सांगतोय, तुझ्या घरचं काहीच आमच्या लेवलचं नाही. त्या रात्री वनिता उशीमध्ये चेहरा लपून रडत होती. सकाळी स्वयंपाकघरात ती चहा करायला गेली. सासरे शांतपणे आत आले. वनिता, कालचं मनाला लावून घेऊ नकोस बाळा. घरच्यांना वेळ लागेल तुझा चांगुलपणा स्वीकारायला. वनिताने हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला. बाबा, मी ठीक आहे. सासऱ्यांना तिच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. काही दिवसांनी सतीशच्या ऑफिसचे मित्र घरी आले. वनिताने घर छान सजवलं होतं. जुन्या काचेच्या बाटल्यांमध्ये फुलं, पेपर क्राफ्टचे वॉल फ्रेम्स आणि लाईटची सुंदर सजावट. मित्रांनी आत येताच म्हटलं, वा सतीश, इंटिरियर डिझायनर ठेवला का? क्षणभर वनिताच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पण सतीश हसत म्हणाला, नाही रे, तिने टाईमपास म्हणून केलंय. गावाकडच्या लोकांना अशा गोष्टींची आवड असते ना, म्हणून. हॉलमध्ये पुन्हा हलकंसं हसू, पण वनिताला खूप वाईट वाटलं. त्या रात्री ती छताकडे पाहत पडून राहिली. सतीश बाजूला मोबाईलवर स्क्रोल करत होता. तू माझ्या स्टँडर्डला जुळत नाहीस, त्याने पुन्हा एकदा म्हटलं. त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी ठरलं. ती उठली. कपाटातून तिच्या माहेरची हिरवी साडी बाहेर काढली. ती साडी मांडीवर ठेवून शांतपणे म्हणाली, आई, तू म्हणाली होतीस ना, साडीची किंमत पैशात नसते, ती भावनेत असते. डोळ्यातील अश्रू तिच्या गालांवर वाहू लागले, पण चेहऱ्यावर वेगळी शांतता होती. दुसऱ्या दिवशी सासरे हॉलमध्ये बसले होते. वनिता जुन्या वर्तमानपत्रांपासून सुंदर वॉल आर्ट बनवत होती. हे कुठे शिकलीस? सासऱ्यांनी विचारलं. आईकडून आणि यूट्यूबवर बघून. सासरे क्षणभर थांबले. तू खूप छान कलाकार आहेस. लोकांना अशा गोष्टी शिकायच्या असतात, पण त्यांना येत नाही. तू स्वतःच का नाही लोकांना शिकवत? वनिता दचकल्यासारखी झाली. मी? कोण बघेल मला? सासरे हसले. जगात टॅलेंटचं मोल असतं, पैशाचं नाही बाळा. तू सुरुवात तर कर. ते शब्द तिच्या मनात घर करून राहिले. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर वनिता हळूच उठली. तिने मोबाईल खिडकीवर ठेवला. साडी नेसून तयार झाली. केस नीट बांधले. कॅमेरासमोर उभी राहून थोडी थरथरत म्हणाली, नमस्कार, मी वनिता. कमी पैशात घर सुंदर कसं सजवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला व्हिडिओ रेकॉर्ड झाला. तिने अपलोड बटन दाबलं. मोबाईलच्या स्क्रीनवर 0 व्ह्यू दिसत होते, पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेची एक छोटीशी ज्योत पेटली. दूर खोलीत सतीश झोपला होता. त्याला कल्पनाही नव्हती की तिची तो चेष्टा करतोय.
तीच मुलगी एक दिवस त्याच्या अभिमानाचा विषय बनेल. वनिताने मोबाईल बंद केला. हळूच पुटपुटली, माझं स्टँडर्ड मी स्वतः ठरवेन. आणि त्या रात्री ती रडली नाही. ती स्वप्न पाहत झोपली. काय गं वनिता, रात्री 2 वाजेपर्यंत लाईट चालू होता, एवढं काय मोठं काम करत होतीस? सासूबाई सकाळीच टोमणा मारत म्हणाल्या. वनिता चहा गाळत होती. रात्री झोप येत नव्हती म्हणून थोडंसं काम करत होते, ती शांतपणे उत्तर देत होती. सतीश डायनिंग टेबलावर बसला होता. काम करत होती की यूट्यूबवर टाईमपास? तू यूट्यूब चॅनल सुरू केलं ना? तुझ्या मोबाईलवर 5 व्ह्यूज आहेत तुझे. तो हसला. सासूही हसल्या. अगं, लोक आता मोठमोठ्या इंटेरियर डिझायनरकडे जातात. तुझ्या या गावठी आयडिया कोण बघणार? वनिताच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. पहिल्या व्हिडिओला खरंखरंच फक्त 5 व्ह्यू होते. त्यातले 2 बहुतेक तिनेच पुन्हा पाहिले असावेत. कॉमेंटमध्ये एकच वाक्य होतं, व्हिडिओ क्लिअर नाही. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा व्हिडिओ बनवू लागली. मोबाईलचा अँगल बदलला. खिडकीजवळ अशी उभी राहून नैसर्गिक प्रकाशात शूट केलं. नमस्कार, आज आपण जुन्या साड्यांपासून पडदे कसे बनवायचे ते बघणार आहोत. ती जाणीवपूर्वक आईने दिलेली साडी वापरत होती. ज्या साडीची चेष्टा झाली होती तीच तिचं शस्त्र बनत होती. काही दिवसांनी सासूबाईंनी कपाट उघडलं. अगं, ही हिरवी साडी पुन्हा काढलीस? आता व्हिडिओसाठी तरी नीट कपडे घाल. सतीशने जोड दिली. हो, लोक हसतील, आधी स्वतःचा लूक सुधार. वनिताच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं, पण ती म्हणाली, माझा विषय घर सजवण्याचा आहे, कपड्यांचा नाही. सतीश कटाक्ष टाकत म्हणाला, तू स्वतःच प्रेझेंटेबल नाहीस आणि लोकांना सजावट शिकवतेस. ते वाक्य जास्त खोलवर घुसलं. त्या रात्री सासरे तिच्या खोलीत आले. किती झाले सबस्क्रायबर्स? त्यांनी हळू आवाजात विचारलं. वनिता हलकसं हसली. आता 120 झालेत. सासरे आनंदाने म्हणाले, वाह, सुरुवात आहे ही, हार मानू नकोस बाळा. पण सगळ्यांना वाटतं मी चुकीचं करतीये. जगात जे वेगळं करतात त्यांना सुरुवातीला लोक वेडं म्हणतात, सासरे म्हणाले. त्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा ताकद भरली. एक दिवस सकाळी ती उठली आणि मोबाईल पाहिला. 10,000 व्ह्यूज. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ₹500 हॉल मेकओव्हर. कॉमेंट्समध्ये लोक लिहित होते, ताई तुमची आयडिया जबरदस्त आहे, मी पण माझ्या जुन्या साड्यांपासून पडदे बनवणार. तुमचा आत्मविश्वास खूप आवडला. वनिताच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हॉलमध्ये धावत गेली. बाबा, 10,000 व्ह्यू झाले माझे. सासरे अभिमानाने म्हणाले, मला माहीत होतं बेटा. सासू मात्र शांत होती. सतीश मोबाईलकडे बघत म्हणाला, असं कधी कधी होतं, नशीब चांगलं असेल तर. त्या व्हिडिओमुळे तिचं चॅनल मॉनिटाईज झालं. तिला खूप आनंद झाला. काही दिवसांनी तिला यूट्यूबकडून पहिलं पेमेंट मेसेज आला. ₹9,870. ती स्क्रीनकडे बघतच राहिली. मी कमावलं. त्या पैशातून तिने सर्वप्रथम आईसाठी एक सुंदर साडी ऑनलाईन ऑर्डर केली. पार्सल गेलं तेव्हा आईचा फोन आला. वनिता, एवढं कशाला गं? आम्ही ठीक आहोत. वनिता रडत म्हणाली, आई, तू दिलेल्या साड्यांनीच मला इथपर्यंत आणलं. एक दिवस सतीशच्या ऑफिसमध्ये कुणीतरी म्हणालं, अरे सतीश, तुझी बायको यूट्यूबवर आहे. माझ्या बायकोने तिचे व्हिडिओ दाखवले. सतीश थोडा अस्वस्थ झाला. घरी येऊन त्याने विचारलं, तू माझं नाव का नाही वापरत व्हिडिओमध्ये? पूर्ण नाव लिहित जा. वनिता सतीश देशमुख. वनिता शांतपणे म्हणाली, माझं नाव वनिता पुरेसा आहे. सतीश चिडला, माझ्यामुळे तुला हे घर, ही सुविधा मिळाली, नाहीतर तुझ्या गावात बसून राहिली असतीस. त्या शब्दांनी तिचं मन दुखावलं, पण यावेळी ती रडली नाही. दिवस सरत होते. महिने झाले. सबस्क्रायबर्स वाढले. काही महिन्यांनी 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले. तिला एका होम डेकोर ब्रँडकडून कॉलेब ऑफर आली. आमच्या प्रोडक्टसह व्हिडिओ बनवा. सासू थोड्या मवाळ झाल्या. किती पैसे देतात? वनिता हसून म्हणाली, 15,000. सासूंच्या डोळ्यात आश्चर्य. सतीश काही बोलला नाही, पण आतून त्याला जळफळाट होत होता. एका रात्री सतीश म्हणाला, तुला वाटतं तू खूप मोठी झाली आहेस. वनिता शांत होती. मी अजूनही तीच आहे, फक्त स्वतःला कमी समजणं बंद केलं. सतीशने कटाक्ष टाकला, माझ्या स्टेटसला शोभेल असं वाग. ती हसली. माझं स्टेटस माझ्या कामानं ठरवलं जाईल. एके दिवशी तिला मेल आला, आपल्याला बजेट होम इनोव्हेशन अवॉर्डसाठी निवडला आहे. इव्हेंट मुंबईत आहे. सासरे आनंदाने म्हणाले, जा, तुला जायचं आहे. सासू थोड्या संकोचाने म्हणाल्या, एकटी जाशील? सतीश म्हणाला, मी येतो सोबत.
त्याच्या आवाजात आता वेगळाच सूर होता, अभिमानाचा की श्रेय घेण्याचा. इव्हेंटच्या आधी रात्री वनिता आरशासमोर उभी होती. डोळ्यात आत्मविश्वास होता. सतीश म्हणाला, आजही साडीच घालणार आहेस? ब्रँडेड गाऊन घेऊ? वनिता आरशात स्वतःकडे बघत म्हणाली, ज्या साडीची चेष्टा झाली त्याच साडीमध्ये मी स्टेजवर उभी राहीन. सतीश काही बोलू शकला नाही. त्या क्षणी वनिताच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आत्मविश्वास होता. स्टेजवर काय होणार होतं हे कुणालाच माहीत नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती, वनिता आता कुणाच्या सावलीत उभी नव्हती, ती स्वतःचा प्रकाश बनली होती. मुंबईचा तो मोठा हॉल प्रकाशाने उजळून निघाला. स्टेजवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बजेट होम इनोव्हेशन अवॉर्ड 2026. प्रेक्षकांनी भरलेला हॉल, कॅमेरे, टाळ्यांचा आवाज. बॅक स्टेजमध्ये वनिता शांत उभी होती. तिने मुद्दाम तीच हिरवी साडी नेसली होती, आईने लग्नात दिलेली, ज्या साडीची सासरी चेष्टा केली गेली होती. आज तीच तिचा अभिमान बनली. सतीश तिच्या बाजूला उभा होता. त्याने नवीन सूट घातला होता. तो हळू आवाजात म्हणाला, नर्वस होऊ नकोस. लक्षात ठेव, माझ्या सपोर्टमुळेच तू इथवर आली आहेस. स्टेजवर बोलताना माझा उल्लेख नक्की कर. वनिताने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या आवाजात अभिमान नव्हता, श्रेय घेण्याची तयारी होती. ती काहीच बोलली नाही. या वर्षीचा बजेट होम इनोव्हेशन अवॉर्ड मिळत आहे वनिता देशमुख यांना. हॉलमध्ये कडकडाट झाला. सासरे टी व्हीवर कार्यक्रम पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सासूंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अभिमान एकत्र दिसत होता. वनिता स्टेजवर गेली. टाळ्यांचा आवाज वाढत गेला. तिला ट्रॉफी देण्यात आली. माईक तिच्या हातात होता. क्षणभर ती शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग फिरले. हीच का तुझ्या माहेरची साडी? तू आमच्या स्टँडर्डला जुळत नाहीस. तुझ्या घरची ऐपत एवढीच? ते शब्द अजूनही मनात कोरलेले होते. तिने खोल श्वास घेतला. स्टेजच्या खाली सतीश कोणाशी तरी बोलत होता. हो, मीच तिला मोटिवेट केलं. मी सांगितलं होतं की काहीतरी कर. तो आत्मविश्वासाने हसत होता. वनिताने ते ऐकलं. तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला. तिने माईक जवळ घेतला. नमस्कार. आज इथे उभं राहणं माझ्यासाठी फक्त एक अवॉर्ड नाही, एक उत्तर आहे. हॉल शांत झाला. जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या माहेरच्या साड्यांची चेष्टा झाली. माझ्या घरच्यांच्या भेटवस्तूंची खिल्ली उडवली गेली. मला सांगितलं गेलं की मी कुणाच्या स्टँडर्डला जुळत नाही. सतीशचा चेहरा ताठ झाला. वनिता पुढे म्हणाली, त्या दिवशी मला खूप दुःख झालं होतं, पण आज मला कळतंय त्या अपमानानेच मला उभं राहायला शिकवलं. प्रेक्षक शांतपणे ऐकत होते. लोक म्हणाले, तू काही करू शकत नाहीस. पण मी ठरवलं, माझं स्टँडर्ड मी स्वतः ठरवेन. टाळ्यांचा पहिला आवाज उमटला. वनिता पुढे म्हणाली, आज जर कोणी विचारलं की माझ्या यशाचं श्रेय कोणाला आहे, तर मी सांगेन, माझ्या आईला, जिने मला साध्या साडीतही डोकं उंच ठेवायला शिकवलं. माझ्या बाबांना, ज्यांनी पैशांपेक्षा मूल्य दिलं. माझ्या सासऱ्यांना, ज्यांनी मला नवीन सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रत्येक अपमानाला, ज्याने मला मजबूत केलं. सतीशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, कुणाचं नाव लावून मी मोठी झाले नाही. मी स्वतःच्या कष्टांनी उभी राहिले. हॉलमध्ये जोरदार टाळ्या वाजू लागल्या. सासऱ्यांच्या डोळ्यात अभिमान होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, हीच ती मुलगी जी मला पहिल्याच दिवशी आवडली होती. सासूंच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते. वनिता म्हणाली, आज मी तीच हिरवी साडी घालून इथे उभी आहे. घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, मन मोठं असणं महत्त्वाचं आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला. घरी आल्यावर वातावरण वेगळंच होतं. सासू शांत. सतीश तिच्या खोलीत आला. वनिता सॉरी. ती शांतपणे म्हणाली, सॉरी शब्दाने जखमा भरत नाहीत. मी चुकीचा होतो. मला वाटलं तू कधीच काही करू शकणार नाहीस. वनिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला माहीत आहे का सतीश, जेव्हा तू म्हणालास की तू आमच्या स्टँडर्डची नाहीस, तेव्हा मी खूप रडले. पण त्या दिवसापासून मी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. सतीशच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी तुला सोडून जात नाही, वनिता म्हणाली, कारण मला पळून जायचं नाही. मला उभं राहायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी आता कुणाच्या सावलीत नाही. मी माझ्या नावाने ओळखली जाते. सतीशने तिचा हात धरायचा प्रयत्न केला. वनिता हलकसं हसली. माझा हात धरायचा असेल तर बरोबरीने चाल. काही महिन्यांनी वनिताचं यूट्यूब चॅनल 5 लाख सबस्क्रायबर्स पार करतं. ती एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणते, तुमच्याकडे मोठं घर नसेल तरी हरकत नाही, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर अभिमान होता. ज्या घरात तिची चेष्टा झाली होती
तीच आज लाखोंची प्रेरणा झाली आणि सतीश तो आता तिच्या बाजूला उभा असतो, गर्वानं नाही तर आदराने. कॅमेरा ऑन झाला. वनिता तिच्या नेहमीच्या कोपऱ्यात बसली होती. मागे तिने स्वतः सजवलेली भिंत, बाजूला छोटासा दिवा. आज तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. ती हसली. नमस्कार. आजचा व्हिडिओ घर सजावटीबद्दल नाही. क्षणभर ती थांबली. आज मी थोडंसं मनापासून बोलणार आहे. कॅमेराकडे सरळ पाहत ती म्हणाली, कधी तुमच्याही आयुष्यात कुणी तुम्हाला कमी समजलं आहे का? तुम्ही काहीच करू शकणार नाही असं सांगितलं आहे का? तू आमच्या स्टँडर्डला जुळत नाहीस असं ऐकवलं आहे का? तिच्या आवाजात वेदना नव्हती, अनुभव होता. मलाही असं ऐकायला मिळालं होतं. माझ्या साड्यांची चेष्टा झाली. माझ्या घरच्यांच्या भेटवस्तूंवर हसण्यात आलं. माझ्या स्वप्नांना टाईमपास म्हटलं गेलं. ती हलकसं हसली. पण त्या दिवशी मी ठरवलं, जर मी कुणाच्या स्टँडर्डला शोभत नसेल तर मी माझं स्वतःचं स्टँडर्ड तयार करेन. कॅमेऱ्याजवळ थोडी झुकत ती म्हणाली, लक्षात असू द्या, स्टँडर्ड कपड्यांनी ठरत नाही. स्टँडर्ड तुमच्या बँक बॅलन्सने ठरत नाही. ते ठरतं तुमच्या कष्टांनी, तुमच्या जिद्दीने, तुमच्या स्वाभिमानाने. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होता. कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर त्यांच्याशी भांडू नका, रडू नका, त्यांना उत्तरही देऊ नका. पण शब्दांनी नाही, पण तुमच्या यशाने उत्तर द्या. मागे सतीश शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता गर्व अजिबात नव्हता, फक्त आदर होता. वनिता पुढे म्हणाली, आज जर कुणी मला विचारलं तुझं स्टँडर्ड काय आहे, तर मी हसून सांगते, माझं स्टँडर्ड मी स्वतः तयार केलं आहे. ती कॅमेऱ्याकडे पाहून शेवटची ओळ म्हणाली, म्हणूनच जर कुणी तुम्हाला कमी लेखत असेल तर लक्षात ठेवा, तुमचं यश तुमचं अंतिम उत्तर असतं. कॅमेरा बंद झाला. पण त्या दिवशी लाखो लोकांच्या मनात एक नवीन विचार पेटला. कुणाच्या मापाने नव्हे, स्वतःच्या कष्टांनी आपली किंमत ठरवायची. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.